तालुक्यातील भोयरे गावामध्ये अनोखी पद्धतीनं जे आहे ते होळी साजरा होत असतानाचे चित्र दिसते। होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी या ठिकाणी दगडांची होळी जी आहे ती या ठिकाणी साजरा होत असतानाचं चित्र आपल्याला दृश्याच्या माध्यमातून दिसते। जगदंबा मंदिर जे आहे त्या ठिकाणी एक गट असतो आणि दुसऱ्या ठिकाणी जे आहे तो दुसरा गट असतो। त्या दुसऱ्या गटाकडून जे आहे ते पहिल्या गटाला मोठ्या पद्धतीने जे आहे ते दगड मारण्यात येतात आणि दुसऱ्या गटाकडून जे आहे त्या ठिकाणी दगड मारण्यात येत असतानाचं चित्र आपल्याला दृश्यातून माध्यमातून दिसून येते। खरं तर दगड मारून करून जे आहे ते धुळवडीचा सण जो आहे तो मोहोळ तालुक्यामध्ये जे आहे ती अनोखी परंपरा जी आहे ती जपली जाते। त्या माध्यमातून आपण जर बघितलं गेलं तर धुळवड जे आहे ते अनोख्या पद्धतीनं मोहोळ तालुक्यामध्ये जे आहे ती जपल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। रंगाऐवजी चक्क धुळवडीचा सण जो आहे तो चक्क दगडे मारून जे आहे ते या ठिकाणी साजरा करण्यात येतोय। आपण जर बघितलं गेलं तर मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात संपूर्ण गावकरी जे आहे ते या सणामध्ये जे आहे ते सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। त्यामुळे दगडे मारून जे आहे ते केवळ परंपरा नसून तर आपापसातले जे मतभेद आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न जे आहेत ते गावकऱ्यांच्या माध्यमातून सणाच्या शेवटी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। आई राधा उदो उदो अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या संपूर्ण गावकऱ्याच्या माध्यमातून केल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। भोयरे गावातील परंपरा ही 300 वर्षापूर्वी माझ्या वडीलधारी माझी वडीलधारी जी होती त्यांचीही वडीलधारी सांगायचे की मी आमच्याही आधीचपासून ही परंपरा आहे। आणि इथं की असं आहे की रक्तचंद्र होळी म्हणजे की इथं 2 गट असतात, खाली एक गट आणि वरती एक गट, त्या दोन्ही गटातून एकमेकाला हे करायचं आणि त्यातनं जेवढे विजा होईल हे होईल तेवढं पुढील वर्षात पीक पाणी ही होत आहे। पूर्वीपर्यंत आलेली ही एक परंपरा आहे आणि त्यानुसार देवीचे हे सालाबादपूर्ण धुलीवंदनाला हे कार्यक्रम असतो जत्रेनिमित्त। कशा प्रकारे गावकरी सहभागी होतात आणि किती वर्षाची परंपरा आहे आणि काय काय होतं? गावकरी हे 300 वर्षाची परंपरा आहे आणि पूर्वजांनी हीच चालू केलेली, पूर्वजांनी 2 गटातून ही परंपरा चालू केलेली आहे। मी या गावची कन्या आहे आणि मी हा खेळ रक्तरंजित खेळ होळी होती माझ्या माहेरी। हे माहेर आहे भोयरे, हे माझं भोयरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। इथं रक्तरंजित होळी खेळली जाते। पिढ्यानपिढ्या हा खेळ चालू आहे आणि जेवढी दगडे लागतील तेवढे पाऊस पाणी पीक भरपूर होतं असा आमचा विश्वास आहे। वैशिष्ट्य म्हणजे वर्षाला रक्त निघालं तर मोठं वर्ष चांगलं आहे म्हणून ही परंपरा चालू आहे। दवाखान्याला नाही, देवीचे दर्शन घेऊन अंगाला लावला की नीट होतं, दवाखाना जात नाही। 300 वर्षाची परंपरा आहे। एकंदरीत संपूर्ण अनोखी परंपरा जी आहे ती या ठिकाणी संपूर्ण भोयरे गावामध्ये जे आहे ते या ठिकाणी जगदंबा मंदिराच्या परिसरामधून जर आपण बघितलं गेलं तर संपूर्ण गावकरी जे आहेत ते दगडाची होळी म्हणजे रक्ताची होळी जी आहे ते या ठिकाणी भोयरे गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची जी परंपरा आहे ती जोपासत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। त्यामुळं ही जी परंपरा आहे जी कायम ठेवत असल्याचं चित्र हे गावकरी आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येत आहेत। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, भोयरे, मोहोळ।